हॅलो फ्रेंड्स, मी हर्षाली आणि आज तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. बेलाचं झाड. खूप दिवसापासून असं मनात होतं की एखादं बेलाचं रोप कुंडीत लावावं, कारण प्रत्येक वेळी देवाला जाताना तो कोमेजलेला बेल विकत घ्यायचा आणि पिंडीवर घालायचा हे मनाला काय पटत नव्हतं. पण नर्सरीत जाऊन रोप विकत घ्यायचा मुहूर्त काही लागेना. आणि योगायोग बघा, परवा गावी गेले होते तेव्हा सहजच कानावर आलं की देवीच्या मंदिराच्या मागे कुठंतरी बेलाची भरपूर रोपं आलीत. मग ठरलं की त्यातलंच एक रोप आणायचं आणि लावायचं आपल्या कुंडीत. दुपार ओसरल्यानंतर आम्ही निघालो मंदिराकडे. तिथं गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतलं. बाजूलाच पाण्याचा नळ होता. नळाचं पाणी कुंडीत भरून घेतलं आणि आम्ही निघालो मंदिराच्या मागच्या बाजूस. तिथली 7-8 रोपं बघितल्यानंतर एक रोप आम्हाला खूप आवडलं आणि ते आम्ही फायनल केलं. आता रोप मुळापासून अलगद काढणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे रोपाच्या बाजूची माती भिजेल एवढं आवश्यक असणारं पाणी घातलं आणि त्याला मुरू दिलं. पुढच्या 15 मिनिटांनी मातीत चांगला ओलसरपणा आला आणि त्यानंतर कामाला सुरुवात झाली. रोपाच्या बाजूला खूप पालापाचोळा पडला होता आणि वेलीसुद्धा उगवल्या होत्या. त्या पहिल्यांदा हाताने साफ करून घेतल्या. वाटलं होतं आम्हाला, पण तेवढं सोपं काम नव्हतं ते. कारण रोपाची मुळं खूप आतपर्यंत होती. त्याच्या बाजूला एक मोठं बेलाचं झाड होतं. त्याच्या मुळातूनच ही रोपं आली होती. प्रचंड मेहनत घेतल्यानंतर आता आम्ही फायनली सक्सेसफुल झालो होतो ते रोप काढण्यात, आणि तेही मुळासकट. आणि आता वेळ होती ते रोप प्रत्यारोपण करण्याची. कुंडीत रोप लावण्यापूर्वी पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी त्याला 4 होल करून घेतले. जर कुंडीत झाड लावण्यापूर्वी आपण त्याला होल केले नाहीत तर ओव्हर सॅच्युरेशन होऊन झाड खराब होण्याची शक्यता असते. मंदिराच्या बाजूला सर्व शेतच असल्यामुळे तिथं भरपूर माती उपलब्ध होती आणि ती पण सुपीक. मग काय, तिथं बसून आम्ही माती बारीक करून घेतली आणि आमच्या कुंडीमध्ये टप्प्याटप्प्यानं माती भरून घेतली. ज्या मातीतून आम्ही ते झाड काढलं होतं तीच माती आम्ही कुंडीतून घेऊन निघालो होतो, कारण ती माती आणि ते झाड दोघंही एकमेकांना पूरक होते. त्यामुळेच तर ती 10-12 झाडं इतकी छान भरली होती तिथं. यावरून आम्हाला एक विश्वास झाला होता की आम्ही हे झाड लावणार ते सुद्धा छान बहरेल आमच्या कुंडीमध्ये. आता कुंडीत झाड लावताना त्याला सपोर्ट देण्याची गरज होती. त्यासाठी वरून थोडे मोठे मोठे मातीचे खडे घातले आम्ही त्यामध्ये, आणि त्यामध्ये हळूच रोप आत घुसवलं मुळासकट आणि थोडं ॲडजस्ट करून त्याला नीट लावून घेतलं. बघा किती सुंदर दिसते झाड. आता कुंडी नळाजवळ नेऊन झाडाला पाणी घातलं. त्यानंतर आम्ही बेलाचं झाड घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर त्याला आम्ही शेणखत घातलं. अशा पद्धतीनं महादेवाला प्रिय असणारं आणि अनेक आयुर्वेदिक फायदे असलेलं बेलाचं रोप मी माझ्या घरी लावलं. मला खूप समाधान वाटलं. बेलाचे गुणधर्म आणि त्याचे आयुर्वेदिक फायदे याबद्दल मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. बाय बाय.